उपरे सर, हा बोला. व्हेरिकोज साठी कुठले स्पेसिफिक आसन आहे? हा मॅडम. व्हेरिकोज साठी स्पेसिफिक आसन कोणते आहे पायाचे? अच्छा अच्छा, पायासाठी मग ते आपले हलासन वगैरे आहे की नाही, हा ज्यामध्ये आपण पाय वर करतो हलासन, हा किंवा मग आपले चक्रासन, जे अच्छा 2-3 जे अभ्यास असतात, विशेषतः आपण अनुलोम विलोम जास्त करायचे यामध्ये. अच्छा आणि हा सर्वांगासन करायचं. सर्वांगासन करता शीर्षासन होणार नाही प्रत्येकासोबत, नाही. तर सर्वांगासन आपण करू शकतो. अर्ध सर्वांगासन किंवा पूर्ण सर्वांगासन. व्हेरिकोज साठी हा हा, म्हणजे मॅक्सिमम टाइम जर आपले पाय वर असले हा, तर तसं आपल्याला मी रोज मी अर्धा तास पायवर करून असं सोफ्यावर झोपत असते. हा 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 पण आसनं कोणते आहे? हा, असणं मग तेच आहे, ज्यामध्ये आपल्याला अर्ध हलासन, दुसरं आहे त्यामध्ये मग म्हणजे सगळे पायवर करण्याचेच आहे. हा, मॅक्सिमम बिलकुल 99%. हा अच्छा, ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी. हा बिलकुल बिलकुल. सचिन सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. लेट झालो का मी? नाही नाही नाही, बिलकुल राईट टाइम आहे. 2 मिनिटं बाकी अजून. वंदना मॅडम, असं जॉईन झाले म्हटलं आज. हो 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 हो, वेलकम सर, वेलकम. थँक्यू. सुरू करूया आपण आता. आवाजली जवळपास. लक्ष आपल्या स्थितीवरती. सिद्धासन, सुखासन, पद्मासन किंवा वज्रासनामध्ये बसून छाती मांडी घालून सुद्धा आपण बसू शकता. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, हात आपल्या गुडघ्यावरती, थोडे हात आपल्या खोपऱ्यातून वाकून ठेवून आपण सहज काही वेळपर्यंत नक्कीच बसू शकतो या स्थितीमध्ये. म्हणजे आपलं सुखासन किंवा सिद्धासन. पटजगना ताठ, मान सरळ, डोळे हलकेसे मिटलेले, लक्ष आपल्या श्वासावरती असेल. तीनदा दीर्घ श्वास भरत ओंकारचा नाद, नंतर आपली प्रार्थना करूया ब्रह्ममुहूर्तामध्ये. या भगवंताला आवाहन करूया ओमच्या माध्यमातून. प्रणव ओंकार. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृता। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ विश्वानि देव सविता दुरितानि परासुव यद्भद्रं तन्नासुव। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परम पूज्य प्रातस्मरणीय प्रतिबल वंदनीय योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या चरणी कोटीशा वंदन। तसेच आयुर्वेद शिरोमणी आयुर्वेदाचार्य आदियुगाचे धन्वंतरी आचार्य श्री यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी प्रणाम। आणि आपल्या या आजच्या ऑनलाईनच्या योग वर्गामध्ये उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनी यांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम वंदन। सुरू करूया आता आपल्या आजच्या योगाभ्यासासाठी। आजचा योगाभ्यास आपण विशेषतः करून घेऊया आपल्या लंग्स साठी, अप्पर पार्ट साठी आपल्या बॉडीच्या, जेणेकरून आपल्या पुढचा कार्यक्रम आपल्याला पूर्णपणे यूज करता येईल आपल्या आजच्या या कोरोनाच्या काळामध्ये। तर लक्षभरात आपल्या स्थितीवरती राहील। प्राणायामच्या किंवा आसनाच्या स्थितीमध्ये आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा। आपल्याला पाठीचा कणा, मान आणि डोकं एका सरळ दिशेमध्ये, एका सरळ लाईन मध्ये आपण ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला श्वास भरताना कुठेही अडचण जाणार। तर करूया पहिला अभ्यास आपल्या लंग्स एक्सपान्शन चारी बाजूनी। तर दोन्ही हाताचे बोट आपल्याला लॉक करून घ्यायचे आहे। लॉक करून आपल्याला ठेवायचे आपल्या छाती वरती आणि श्वास भरत आपल्याला हात थोडे लांब करून घ्यायचे आहेत। हाताचे तळवे समोर राहील। श्वास भरत हात लांब, पाम फेसिंग फ्रंट। एक, श्वास भरत हात स्ट्रेट करायचे आपल्याला। दोन, हँड्स आउट, एक्झेल, हँड्स नियर। तीन, चार, पाच, छः, सात, आठ, लास्ट राउंड 9, पुरत हात लांब, रेचक हात जवळ, रिलॅक्स। आज आपला पहिला अभ्यास। या स्थितीमध्ये आपण आपल्या फुफ्साचे जे 3 भाग आहेत, लोअर पार्ट म्हणजे आपल्या ॲब्डोमिनल साईडचा जोडलेला भाग म्हणजे त्याला म्हणतो आपण डायफ्राम, डायफ्राम पाशी जोडलेला। दुसरा भाग मध्य भाग आणि तिसरा भाग आपला वरचा भाग। ते आपल्याला तिन्ही भागाला पूर्णपणे ऍक्टिव्हेट करायचं आहे। आपल्याला योगिक ब्रीदिंगची प्रॅक्टिस करायची आपल्या अभ्यासात। तर आता नेक्स्ट अभ्यास करूया। तीच क्रिया, फिंगर्स लॉक, हात आपल्या छातीवर। आता मात्र आपल्याला हात श्वास भरताना करायचे 45 डिग्री या पद्धतीने, या वरच्या बाजूला। तर आपण करूया तीच क्रिया परत 5 वेळा फक्त। श्वास भरत हात वरती, श्वास सोडत हात खाली छातीवरती। एक, लक्ष समोर, हात 45 डिग्री अंतरावरती, तळवे समोर हाताचे। दोन, परत एकदा। तीन, इनहेल, हँड्स अप,
4 5 6 7 8 लास्ट राउंड 9 रिलॅक्स था ही होती आपली दुसरी स्थिती ज्यामध्ये आपण आपल्या लंग्सला पूर्ण एक्सप्रेस करत आहोत. आपल्या लंग्सच्या ज्या काही 7 करोड पेशी आहेत, कोशिका आहेत, एलोवेलीज आहेत, त्या सर्व एलोवेलीला आपल्याला यामध्ये पूर्णपणे स्वस्थ करता येतात. तर करूया आता नेक्स्ट अभ्यास. आता मात्र आपल्याला क्रिया तीच करून घ्यायची आहे, परंतु हात डोक्यावरती घेऊन आपल्याला हात वर करून घ्यायचे. तर करूया नेक्स्ट अभ्यास. हात बाजूने डोक्यावरती, बोट फिक्स. फिंगर्स लॉक, हात डोक्यावरती, श्वास भरत हाताचे जे पाम ते पूर्णपणे अपवर्ड फेसिंग. 2 हात सरळ, लक्ष समोर. इनहेल, 3 परत एकदा 4 हात पूर्ण सरळ असू द्या. हाताचे तळवे आकाशाकडे ताणलेले दोन्ही हात, लक्ष समोर. 5 6 7 8 9 लास्ट राउंड 10 रिलॅक्स घ्या, विश्राम, शांत. या 3 अभ्यासामध्ये आपण आपल्या लंग्सच्या 3 भागाला पूर्णपणे स्वस्थ करून घेतलं. तो म्हणजे आपला ऍपलचा ऍब्डोमिनल भाग, मधला चेस्टल भाग आणि वरचा आपला क्लॅव्हिक्युलर भाग. या 3 भागामध्ये जो आपण अभ्यास करतो तर तिन्ही भागाला आपल्याला पूर्णपणे स्वस्थ करता येईल. आता करू थोडी साइडवाइज मुवमेंट, म्हणजे आपल्याला आपल्या लंग्सला आपल्या बाजूने सुद्धा आपल्याला एक्सपांड करायचं आहे. त्याप्रमाणे आपण एखाद्या फुग्यामध्ये हवा भरतो तेव्हा आपल्याला पूर्ण बाजूने दिसते. इक्वल प्रेशर इक्विलिब्रियमचा जो सिद्धांत आहे तो त्यामध्ये काम करतो. त्याचप्रमाणे आपल्या फुफ्साला मध्ये आपण जेव्हा श्वास भरतो तो श्वास आपल्याला चारी बाजूनी भरता आला पाहिजे आपल्या फुफ्साची. करूया साइडवाइज स्ट्रेचिंग. क्रिया तीच आता आपण जी केली, फक्त आपल्याला वर जाऊन फक्त आपल्याला करायचा स्टेज आपल्या राईट आणि लेफ्टला. तर पाठीचा ताठ, मान सरळ, हात गुडघ्यावरती, श्वास भरताना हात घेऊ आपल्या डोक्यावरती असेल. 1 फिंगर्स लॉक, बोथ हँड्स ऑन द हेड. 2 श्वास भरत हात वरती. आता मात्र आपण झुकूया उजव्या बाजूला प्रथम. 2 3 दोन्ही हात सरळ, लक्ष समोर. जितकं शक्य तेवढं करायचा प्रयत्न असू द्या. 4 5 श्वास थोडं आपल्याला झुकायचा आहे डाव्या बाजूला. 6 7 एक्सेल, बेंड साइडवाइज. 8 इनहेल अप. 9 10 11 12 लास्ट राउंड 13 रिलॅक्स, विश्राम, शांत.
त्या अभ्यासामध्ये आपण आपल्या लंग्सच्या बाजूच्या भागाला सुद्धा आपण एक्सपांड केलेला आहे. हे झालं आपलं बाजूच्या भागाला सुद्धा एक्सपान्शन आपल्या लंग्सचं, म्हणजे आपल्या लंग्सच्या प्रत्येक कोशिकापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो. नॉर्मल ब्रीथ पेक्षा आपण डीप ब्रीथ, लॉंग ब्रीथ आणि कंटिन्युअस ब्रीथ मध्ये आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 लिटर श्वास आतमध्ये आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीराचं ऑक्सिजनची कॅपॅसिटी आपल्याला पूर्ण करतात या अभ्यासामध्ये. आपला श्वास कसा डीप ना की शॉलो असला पाहिजे. तर करूया आता नेक्स्ट अभ्यास. तीच क्रिया विशेषतः म्हणजे आपण दोन्ही समोर करून घेऊ. तसेच हात त्याच्या पंजेसोबत श्वास भरताना हात बाजूनी, म्हणजे आता पूर्ण आपण एक्सपान्शन ऑफ चेस्ट इन द फ्रंट. 1 2 while inhalation hands at the back. 3 4 परत एकदा 5 6 7 8 लास्ट राउंड 9 रिलॅक्स द रिलॅक्स. हे होतं आपल्या चेस्टला समोरून फुगण्याचा अभ्यास, जेणेकरून आपण जितका लांब श्वास भरतो कारण तर आपल्याला जागा करून घ्यायची आपल्या लंग्स मध्ये आपल्या श्वासासाठी. त्याप्रमाणे आपल्याला आपलं घर किती जरी मोठं असलं तरी जोपर्यंत आपण जागा करणार तोपर्यंत त्यामध्ये आपल्याला वस्तू ठेवता येणार नाही. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या फुफ्साची पूर्ण कॅपॅसिटी यूज करून घ्यायची आहे. आपल्या फुफ्सामध्ये आपण आपल्या क्षमतेनुसार कमीत कमी 1.5 ते 2 लिटर श्वास नक्कीच भरू शकतो, इतकी त्याची कॅपॅसिटी आहे. पण ते यूज होत नाही आपल्या रोजच्या कार्यामध्ये. त्याचा हा अभ्यास जेणेकरून त्याला आपल्याला पूर्ण एक्सप्रेस करता येईल आपल्या लंग्सला आपल्या या अभ्यासात. तर करूया आता नेक्स्ट अभ्यास. दोन्ही आता आपल्या खांद्यावरती येईल. थोडं आता गोल फिरवून घेऊ. गोल फिरवताना अर्धा गोल, हाफ राऊंड, पूर्ण गोल, कंप्लीट राऊंड. श्वास सोडताना कंप्लीट राऊंड. 1 श्वास भरणे सोडण्याची क्रिया चालू असू द्या. करूया 5 राऊंड क्लॉकवाईज, 5 राऊंड अँटी क्लॉकवाईज. लास्ट राऊंड. हेच क्रिया आपल्याला विरुद्ध बाजूने करून घ्यायची. आता मागून वरती, समोरून खाली, परंतु श्वास वर नेताना आत आणि आत खाली आणताना बाहेर. करूया 5 वेळा परत. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. डीप इनहेलेशन, डीप एक्सहेलेशन. लॉन्ग इनहेलेशन, लॉन्ग एक्सहेलेशन. रिलॅक्स झाली आपली स्थिती. जितका आपण लांब श्वास भरतो तितका आपल्याला जागा करता येते आपल्या श्वासाला आपल्या फुफ्सामध्ये. आणि आपल्याला माहित आहे की आपल्या जितक्या श्वासाला आपण लांब भरू तितकं आपल्याला ऑक्सिजन जास्त जास्त मिळून या ब्रह्ममुहूर्तामध्ये, भागवत मुहूर्तामध्ये आपल्याला शरीराची आवश्यकता आपल्या ऑक्सिजनची आपल्याला पूर्ण करता येईल. या आजकाल जे चालू आहे महामारी आपल्या ऑक्सिजनची, ते आपल्याला सहज प्राप्त होते आपल्या नॅचरली आपल्या शरीरामध्ये या अभ्यासात. आता करूया नेक्स्ट स्थितीचा अभ्यास. क्रिया तीच आता, त्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे,
दोन्ही हाताचे बोट थोडे फोल्ड करायचे, सोबत घ्यायचे बोट आणि आपले अंगठे सुद्धा सोबत घ्यायचे. स्थिती फार महत्वाची. फिंगर्स इन, नंतर सोबत घ्या दोन्ही हाताचे बोट आणि सोबत अंगठा सुद्धा वरून घ्या आणि ही स्थिती आपल्याला छातीवर ठेवायची. या पद्धतीने छातीवर ठेवली की श्वास भरताना आपल्याला हात लांब करायचे, हात स्ट्रेट करायचे. एक, बोट सोबत अंगठा सोबत फक्त हात स्ट्रेट करायचे आपल्या एल्बोत. दोन, श्वासोत जवळ परत परत एकदा. तीन, चार, पाच, इनहेल हैंड्स अवे, सात, आठ, नौ, लास्ट राउंड 10, रिलॅक्स, शांत. या स्थितीमध्ये आपल्याला सहज आपण आपल्या पूर्ण बाजूने आपल्या लंग्सला एक्सप्रेस करून घेतलं. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती ठेवून पुढे हलवून घेऊ आपले खांदे. 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. आपल्या छातीचा पूर्ण भाग, जे आपली थोरॅसिक आहेत, जे आपले चेस्ट आहे, त्यामध्ये असणारे 24 रिप केजला 12 पेअर्सची जी आपली रिप केज आहे, त्यामध्ये असणारे ज्या 2 महत्वाच्या भागाला, 2 महत्वाच्या सिस्टमला आपल्याला पूर्णपणे ऍक्टिव्हेट करायचं आहे. म्हणजे आपली सर्क्युलेटरी सिस्टम हार्टची आणि रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या लंग्सची, दोघांना पूर्णपणे आपल्याला एक्सप्रेस करायचं. विरुद्ध बाजूने परत, ज्यामध्ये आपल्याला आपल्या श्वसनाला पूर्णपणे आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्याला म्हणतात योगिक ब्रीदिंग. जेव्हा आपण श्वास भरतो तो श्वास आपल्याला आपल्या फुफ्फुसाच्या खालपर्यंत पोहोचला पाहिजे, ज्यामुळे आपल्या लंग्सनी आपल्या डायफ्रामला त्याला प्रेस करता आला पाहिजे, त्यामुळे पोट बाहेर निघते बघा. त्यामुळे आपण डायफ्रामॅटिक ब्रीदिंग. श्वास भरताना पोट आत काढणे. ऍक्च्युली आपल्याला श्वासाने पोटाला काही इजा होत नाही. श्वास भरताना आपल्याला आपला श्वास कधी पोटामध्ये जात नाही, कारण तो जातो फक्त आपल्या लंग्स मध्ये. परंतु लोअर पार्ट मध्ये आपण जेव्हा श्वास भरतो आपल्या लंग्सच्या, तर तेव्हा तो भाग थोडा फुगून आपल्या डायफ्रामनी त्याच्यावर प्रेशर पडते आणि त्या डायफ्राममुळे आपल्याला आपलं पोट आपल्याला थोडं बाहेर काढता येते. त्याला म्हणतात ऍब्डोमिनल ब्रीदिंग. तर आपण बघूया, यामध्ये आपल्याला श्वास भरायचा आपल्या लोअर पार्टला, आपल्या लंग्सच्या. ही सर्वात बेस्ट क्रिया आपल्या श्वासासाठी, कारण आपण हा क्रियेचा भाग कधी आपण यूज करत नाही आपल्या रोजच्या ब्रीदिंग मध्ये. श्वास भरताना श्वास घ्यायचा आपल्याला लोअर पार्टला थोडं, त्यामुळे आपला डायफ्राम प्रेस होतो आणि त्याच्यामुळे आपला स्टमक थोडा बल्ज आउट होते बघ. करूया 3 वेळा ऍब्डोमिनल ब्रीदिंग. श्वास भरताना श्वास घ्यायचा आपल्याला लोअर पार्ट साठी. फक्त पोटाची हालचाल. When inhale, stomach out. When exhale, stomach in. करूया परत एकदा. विश्राम, रिलॅक्स. हे आपण कमी कमी 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा आपण नक्कीच करू शकता. झाली सर्वात लोअर पार्टची ब्रीदिंग आपल्या लंग्सच्या. आता करू आपण थोरॅसिक ब्रीदिंग किंवा चेस्ट ब्रीदिंग म्हणतो आपल्याला. त्यामध्ये आपल्याला श्वास भरल्यानंतर आपल्या फुफ्फुसाला थोडं मधल्या भागामध्ये एक्सपांड करायचं आहे. श्वास भरताना मधला भाग थोडा आपला छातीचा भाग थोडा उंचावेल श्वास भरल्यानंतर. श्वास भरल्यानंतर परत आपल्या जागी. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द middle part of the lungs called as
चेस्टल और थोरॅसिक ब्रिदिंग करूया. परत 3 वेळा स्थिती. विश्राम. रिलॅक्स. झाला आपला मधला अभ्यास आपल्या पुढचा. आता करू आपण क्लॅव्हिक्युलर ब्रिदिंग म्हणजे कॉलर ब्रिदिंग करतो याला आपण. म्हणजे आपल्या लंगच्या वरच्या भागाला आपल्याला फक्त काय करायचं आहे, एक्सप्रेस करायचं. जे लंगचा जो वरचा भाग आहे त्याला आपल्याला पूर्णपणे आता यामध्ये ऍक्टिव्हेट करायचं. यामध्ये वरच्या भागाला थोडं एक्सपांड करायचं. त्यामुळे आपण भस्त्रिका प्राणायाम करतो थोड्या फास्ट मध्ये, तेव्हा ती आपला कॉलरचा भाग पूर्णपणे वरतो येतो बघा. थोडा प्रॅक्टिसची सवय, थोडा आपल्या प्रॅक्टिसने आपल्याला करता येईल अभ्यास. रिलॅक्स. विश्राम. आता आपण करू एक क्रिया ज्याला म्हणतात योगिक ब्रीथ. त्याच्यामध्ये आपल्याला तिन्हीचा अभ्यास सोबत करायचा आहे. तुला याचा थोडा अभ्यास वेळा करणं थोडं कठीण जातं, परंतु जेव्हा आपण सोबत करतो तर आपल्याला थोडं बघता येईल की आपला श्वास पुढे जास्त भरला जात आहे, खाली जात आहे, मध्ये जात आहे की वर जात आहे. जेव्हा आपण भस्त्रिका प्राणायाम करतो मिडियम स्पीडनी किंवा हळूवारपणे, तेव्हा आपल्याला याची मुवमेंट आपल्याला नक्की जाणवते अभ्यासामध्ये. करूया भस्त्रिका प्राणायाम. आपल्या श्वास यंत्रणेला, रेस्पिरेटरी सिस्टमला पूर्णपणे मजबूत करतो आपला हा अभ्यास. दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास भरायचा. ऍक्टिव्ह इनहेलेशन, पॅसिव्ह एक्झलेशन. फोर्सफुली आपल्याला इनहेल करायचं आहे आणि हळूवारपणे आपल्याला एक्झेल करायचं आहे. करूया 10 ते 15 राऊंड. विश्राम. रिलॅक्स. थोडा आपल्याला डिझनेस येतो, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय होतं, आपण जास्त श्वास भरतो आपल्या याच्यामध्ये क्रिया. डिझनेस येणं म्हणजे काय, ही क्रिया आपली योग्य होत आहे बघा, कारण आपण आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन भरत आहोत आपल्या कॅपॅसिटीपेक्षा, आपल्या लिमिटपेक्षा. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये थोडा डिझनेसचा भाग सुद्धा येऊ शकतो, म्हणजे समजा की आपली क्रिया योग्य होत आहे. तसा त्याचा हा एक्सपिरियन्स. क्लिअर. तर आता थोडी मध्यम गतीने 1 मिनिटाकरता हीच क्रिया आपल्या पूर्णपणे लंगच्या एक्सप्रेशनसाठी, आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमला, दोनासिका, श्वसन नलिका, फुफ्फुस आणि रक्तशुद्धीकरणाचं केंद्र अशा या चारही भागाला पूर्णपणे ऍक्टिव्हेट करतो आपला हा भस्त्रिका प्राणायाम.
विश्राम, रिलॅक्स, शांत. जो अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या पूर्णपणे मधल्या भागासाठी, क्रियेसाठी, ज्या क्रियेमध्ये आपण आपल्या लंग्सच्या प्रत्येक कोशिकापर्यंत पोहोचून त्यातला पूर्णपणे भाग आपल्याला ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आहे, अशी स्थिती. ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम त्यांनी जास्त एकदम वेगवान करू नये, पण त्याच्यामध्ये सुद्धा फास्ट सुद्धा आपल्याला क्रिया करता येते, जी आपल्या मनाला पूर्णपणे लवकरात लवकर शांत करते. तर ही झाली आपली पहिली स्थिती. आता मात्र नेक्स्ट अभ्यास करूया या स्थितीचा, म्हणजेच कपालभाती प्राणायाम. जी आपण ऊर्जा प्राप्त केली या भस्त्रिका प्राणायामाच्या माध्यमातून, त्या ऊर्जेला आपण प्राप्त करून त्या आपल्या अन्नाला त्याचा वापर करून घेऊ आणि आपल्याला पचन संस्थेला, ज्यात आपल्या 3 सिस्टम आहे आपल्या पोटामध्ये, लोअर पार्ट मध्ये पोटाच्या, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम, आपलं एक्सक्रिटरी सिस्टम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, या तिघाला मजबूत करतो आपला कपालभाती प्राणायाम. लक्ष आपल्या स्थितीवरती परत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे हलकेसे मिटलेले, दोन्ही हात वायू मुद्रेमध्ये किंवा ध्यान मुद्रेमध्ये आपली क्रिया करायची आपल्याला. फोर्सफुली ओनली एक्झलेशन. त्याच्यामध्ये काय होईल आपलं ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास आपण भरत नाही, तो आपोआप आपल्या शरीरामध्ये येतो, म्हणजे याला झालं पॅसिव्ह. फोर्सफुली श्वास जोडतो, ऍक्टिव्ह एक्झलेशन. करूया. पोटाला आत, श्वासाला बाहेर. करूया 30 राऊंड. म्हणजेच आपल्याला अर्धा मिनिट पूर्णपणे कंप्लीट करता येतात. एका सेकंदामध्ये एक स्ट्रोक. रिलॅक्स व्हायचं, तुमचा दीर्घ श्वास भरायचे. या आपल्याला आपल्या ऍब्डोमेनच्या मसल्सला आपल्याला काय करायचं, ऍक्टिव्हेट करायचं आहे. त्याला आपल्याला पूर्ण, ज्यामध्ये आपले किडनी असो, लिव्हर असो, पॅनक्रियास असो, स्प्लीन असो, गॉल ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर आणि लहान व मोठे आतडे, स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन, सर्वला पूर्णपणे स्वस्थ करतो आपला हा कपालभाती प्राणायामाचा अभ्यास. करूयाचा दुसरा राऊंड. परत अर्धा मिनिटासाठी फक्त 30 स्ट्रोक करूया. येस, कपालभातीच्या माध्यमातून. कपाल म्हणजेच मस्तिष्क, भाती म्हणजे तेज. या स्थितीमध्ये आपण आपल्या कपाळाला थोडं तेजस्वी करतो, ओजस्वी करतो आणि आपली जी पचन क्रिया आहे त्याला पूर्णपणे स्वस्थ करतो. बघा, प्रत्येक आजाराची सुरुवात होते ती आपल्या पचन क्रियेच्या माध्यमातूनच. म्हणून आपलं पोट जर नक्कीच आपण स्वस्थ ठेवलं, नक्की याचा उपयोग आपल्या शरीराच्या प्रत्येक भागासाठी होतो. आपले जे सप्तधातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, वीर्य किंवा शुक्र, या सर्व सप्तधातूला आपल्याला पूर्णपणे बॅलन्स करता त्या अभ्यासामध्ये. आपण जे अन्न घेतो त्यांना काय होते, रस तयार होतो. त्या रसापासून आपल्याला आपल्या इंटेस्टाईन मध्ये आपल्याला रक्त निर्माण आपल्याला करता येतं. त्याच्यामधून मग आपल्याला रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा,
वीर्य किंवा शुक्र किंवा रज असे आपल्याला धातूला पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये पुष्ट करता येतात. हे आपले वात पित्त आणि कफ जे आपले त्रिदोष आहे म्हणतात याला, ज्याला एनाबॉलिझम, मेटाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम म्हणतात. आपल्या मेडिकल टर्म्स मध्ये आपलं एनाबॉलिझम, मेटाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम जर आपलं पूर्णपणे बॅलन्स असलं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला शरीराला लागते, ते एक्स्ट्रा होत नाही, तर आपण पूर्णपणे उपयोग करून घेऊ शकतो. पुढे एक्स्ट्रा फॅट्स वाढत नाही, पुढे शरीर इम्बॅलन्स होत नाही, हार्मोनल इम्बॅलन्स होत नाही. या सर्वांना आपल्याला पूर्णपणे बॅलन्स करता येतो आपला हा अभ्यास म्हणजे कपालभाती प्राणायाम. करूया परत एकदा लास्ट राऊंड अर्धा मिनिटासाठी. ताट, फोर्सफुली ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. फोर्सफुली रेचक आणि साधारणपणे आपलं पूरक. रेचक म्हणजे श्वास सोडणे, तसा आपला आपण अभ्यास करायचा अर्धा मिनिटं 1 मिनिटं आपल्या क्षमतेनुसार करायचा अभ्यास. एकदम नसून होत आपण अर्धा मिनिटं सहज करू शकता. बघा कोणताही साधक आपल्याला अर्धा मिनिटाचा आपल्याला सहज त्यामध्ये अभ्यास करू शकतो. सुरुवातीला असे आपले 3 राऊंड, 5 राऊंड, 7 राऊंड, 11 राऊंड आपण पर्यंत करायचे, म्हणजे आपल्याला नक्कीच आपला टायमिंग सुद्धा वाढतो आणि आपण 5-10 मिनिटं आपल्याला अभ्यास नक्कीच याच्यामध्ये सुद्धा करता येतो. ही स्थिती होती आपल्या कपालभाती प्राणायामाची, ज्यामध्ये आपले जे पंचप्राण आहेत त्याला आपण म्हणतो प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान. जे पंचप्राणांनी शरीर आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे, त्या प्राणामुळेच आपल्या शरीरामध्ये हालचाली होतात आपल्या प्रत्येक क्रियेच्या. आपला प्राण असतो आपल्या छातीमध्ये, छातीपासून तर आपल्या नासिकेपर्यंत, हा झाला प्राणाचा भाग. त्यानंतर प्राण, नंतर येतो आपला उदान. उदान म्हणजे आपला नासिकेपासून तो वरचा भाग असा उदान. नंतर छातीपासून आपल्या नाभीपर्यंत हा झाला समान, आणि आपल्या नाभीपासून खालचा भाग झाला आपला अपान, आणि पूर्ण शरीरामध्ये असतो भाग आपला व्यान. असे पंचप्राण आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. त्या पंचप्राणाला आपण जर पूर्णपणे बॅलन्स केलं तर शरीर पूर्णपणे योग्य कार्य करतं. त्यासोबतच 5 उपप्राण सुद्धा आहेत. नाग, कूर्म, क्रिंकल, देवदत्त, धनंजय, हे पंच उपप्राण झाले आपल्या शरीरामध्ये. त्यामध्ये आपण जांभई येणे, आपले झोप येणे, आपले डोळे आपण म्हणतो की नाही शिंका येणे. आजकाल शिंका येणे थोडंसं चुकीचं आहे, परंतु शिंकामध्ये सुद्धा आपले उपप्राण कार्य करत असते. बघा जांभई येणे, याने त्याला म्हणतो आपण शिंका येणे, डोळे आपले आपल्या पलका झपकणे, या सुद्धा आपले उपप्राणाचे प्रकार आहेत. त्यामुळे ही क्रिया घडत असते आपल्या बॉडीमध्ये. 5 प्राण, 5 उपप्राण, नंतर मग आपले अष्टचक्र, नवद्वार, 5 कोश, अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय. हे 5 कोश आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. जे आपण अन्न घेतो त्यामुळे आपलं अन्नमय शरीर, अन्नमय कोश आपला पूर्णपणे बलवान बनतो, आणि तो बनतो आपल्या या कपालभातीच्या माध्यमातून. आपण जे काही घेतो अन्नाच्या माध्यमातून त्याच्यामुळे आपलं अन्नमय शरीर हे आपलं म्हणजे त्याला मध्ये पूर्णपणे स्वस्थ करता येईल. त्यापासून म्हणजे आपलं मग नंतर मन, नंतर म्हणजे आपला प्राण, नंतर आपला विज्ञान, नंतर आपला आनंद, असे आपले 5 कोश शरीराचे आपल्याला पूर्णपणे ऍक्टिव्ह करता येते आपल्या या अभ्यासामध्ये. तर करूया आता आपण नेक्स्ट अभ्यास आपल्या प्राणमय कोशासाठी, म्हणजेच प्राणायाम, प्राणाचं नियमन, अनुलोम विलोम प्राणायाम. उजवा हात वरती करून उजवी हाताच्या अंगठ्याने उजवी नासिका बंद करायची आहे. दीर्घ श्वास भरायचा डाव्या नासिकेतून. लेफ्ट इनहेलेशन,
डावीला बंद करायची आता, बाजू 2 बोटांनी आणि उजव्याने बाहेर. क्रॉस. आता परत उजव्यातून आत, डाव्यातून बाहेर. त्याला एक आवर्तन. परत लेफ्ट इनहेलेशन, राईट एक्झलेशन. करूया 5 राऊंड. अनुलोम विलोम प्राणायाम किंवा नाडी शोधन प्राणायाम. सेकंड श्वासवत विश्राम. जे आपले 5 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, याला सुद्धा आपल्याला पूर्णपणे ऍक्टिव्हेट करतात. 5 सेन्सेस, ज्याप्रमाणे आपण बघतो की आपल्या मानवामध्ये सर्वात जास्त डेव्हलप झालेला इंद्रिय म्हणजे आपला डोळा. आपले डोळे, ज्याच्या माध्यमातून आपण भरपूर दूरपर्यंत बघू शकतो. म्हणजे भगवंतांनी जे आपल्याला 5 इंद्रिय दिलेले आहेत, त्याचं एक लिमिट सुद्धा दिलेलं आहे. सर्वात जास्त स्कोप दिलेला आपल्या डोळ्यासाठी. बघ, आपण एखाद्या वस्तूचा स्मेल आपल्याला काही अंतरावरती येतो, बघ, फार दूर येत नाही, परंतु आपण जास्त दूरपर्यंत बघू शकतो या आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून, म्हणजे आपला डोळा. दॅट इज द मोस्ट. प्रत्येक प्राण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा असतो बघा. जसं कुत्र्यामध्ये त्याला स्मेल जास्त इंटेन्स असतात, जसे आपले डोळे आहेत त्या पद्धतीने असा भाग. तर असू द्या. आता नेक्स्ट अभ्यास आपण करूया उद्गीत प्राणायाम. याला आपल्याला आपला गळा टाईट करून श्वास भरताना आपण गळ्यामध्ये आवाज करून घेऊया, जेणेकरून आपल्याला आपले जे ग्रंथी आहेत, असं म्हणतात की ओबेसिटीसाठी जे आपल्या ग्रंथी आहेत आपल्या थायरॉइडच्या, त्या जास्त कारणीभूत असतात. त्यांना 90% लोकांना जो असतो ओबेसिटीचा भाग, त्याच्यामध्ये त्यांना त्रास होतो आपल्या थायरॉइडचा. हायपर असो की हायपो असो, दोघांचा जर गेलं इम्बॅलन्स, तर आपल्याला तो आजार होऊ शकतो. शरीर खुश राहणं म्हणजे एकदम कमी वजन किंवा एकदम जास्त वजन, दोन्ही मध्ये आपल्या थायरॉइडचा फार मोठा यामध्ये भाग असतो. तर त्यालाच आपण सर्च करूया आपल्या नेक्स्ट अभ्यासामध्ये, म्हणजेच उज्जयी प्राणायाम. टाईट करून लांब श्वास भरताना गळ्यामध्ये आवाज, तोंड बंद करूया 3 वेळा फक्त उज्जयी प्राणायाम.
उजवीनासिका बंद करून डाव्या श्वास बाहेर. आवाज जर नसेल कदाचित सुरुवातीला थोडं आपण ब्रेकने सुद्धा हा अभ्यास करू शकतो. तोंड बंद राहील मात्र श्वास भरताना गळ्यामध्ये आवाज. थायरॉइड, पॅराथायरॉइड, स्वरयंत्र, लॅरिंग्स, साठी इंग्लिश अभ्यास. परत एकदा श्वास भरताना ज्यांना थरडचा त्रास आहे आणि हा अभ्यास रोज कमीत कमी 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा किंवा 11 वेळा नक्कीच करू शकता. काय करायचं, श्वास भरताना गळ्यामध्ये आवाज करायचा, त्यामुळे आपल्या थरडला आपण पूर्णपणे स्वस्थ करू शकतो. अशी कारण मेडिकल सायन्स मध्ये यातला कुठलाही त्याचं औषध नाही. ते म्हणतात फक्त तुम्ही गोळ्या घ्या आणि त्याला फक्त काही प्रबंध बॅलन्स ठेवा. प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये गोळ्याचं वाढ होणार आहे. आज 500 mg तो दुसऱ्या वर्षी 100 mg चा डोस घेणार आहोत. तर त्यामुळे आपला हा अभ्यास करून आपण त्याला पूर्णपणे स्वस्थ करू. आता नेक्स्ट अभ्यास करूया. या स्थितीमध्ये आपल्याला सहजपणे श्वास भरताना आपण गळ्यात आवाज केला होता. तर आपण करूया नेक्स्ट अभ्यास म्हणजे आपले शीतली व शीतकारी प्राणायाम. या नळ्यासाठी बॉडीला थंड करायचा अभ्यास म्हणजे आपला शीतली व शीतकारीचा प्राणायाम. शरीरामध्येच काय आहे, गरम आहे आणि थंड पण आहे. उजवी नासिका म्हणजे सूर्य म्हणजे उष्णता त्याचं प्रतीक आणि डावी नासिका म्हणजे आपलं चंद्राचं प्रतीक, म्हणजेच आपल्याला शीतलतेचं प्रतीक आपल्या शरीरासाठी. म्हणजे आपल्या बॉडीला पूर्ण बॅलन्स करतो आपला हा भाग म्हणजे आपला उजवं आणि डावी नासिका. तर करूया आता आपण. परंतु आपल्या या भागामध्ये आपल्याला करायचं आहे, आपल्या मुखाद्वारे श्वास भरायचा आहे. एकच प्राणायाम आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या तोंडाद्वारे आपला श्वास भरायचा असतो आणि आपल्या शरीराला एवढं थंड करायचं असतं. करूया प्रथम शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाममध्ये आपल्याला जीभ थोडी बाहेर काढायची, जीभ थोडं फोल्ड करायचं यू आकारा पद्धतीने आणि त्याच्यावरून आपल्याला श्वास भरायचा. जिभेचा ओलावा आपल्याला आपल्या शरीरामध्ये घ्यायचा असतो बघा. करूया फक्त 3 वेळा. शीतली प्राणायाम अत्यंत महत्वाचा ऍसिडिटीसाठी किंवा शरीराचे जे गरम आजार आहेत त्याच्याकरता हा विशेष अभ्यास असतो आपला. जीभ बाहेर, थोडी जिभेला ओलं करून घ्या, लाडेनी बाहेर काढून फोल्ड करून त्यावरून श्वास भरा. नंतर डाव्या नासिकेतून श्वास बाहेर. परत एकदा जिभेला ओलं करा, लाडेनी जी बाहेर काढा, त्याला फोल्ड करून त्यावरून श्वास भरा. शीतली प्राणायाम जे आपल्या शरीराला शीतलता प्रदान करते. हाय बीपी साठी सर्वात उत्तम प्राणायाम. त्यांना हाय बीपीचा त्रास असतो, त्याच्या शरीरामध्ये जास्त हीट तयार होते, त्यामुळे आपल्याला शरीराला आपण थंड करतो आपल्या अभ्यासामध्ये. पुढे लास्ट राऊंड शीतली प्राणायामाचा. परत जिभेला ओलं करा, लाडेनी जी बाहेर.
रिलॅक्स. आता याची पूरक क्रिया, त्याचं नाव आहे शीतकारी प्राणायाम. हा सुद्धा तितकाच महत्वाचा. तो सुद्धा आपल्या शरीराला आपण थंड करतो आणि याच्यामध्ये आपल्याला विशेषतः दातावर दात ठेवून त्यामागे आपल्याला जीभ लावायची. काय करायचं आपल्याला? दातावर दात ठेवायचे, त्यामागे जीभ ओली करून लावायची आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला श्वास भरायचा आतमध्ये आपल्या तोंडाद्वारे. मॅक्सिमम टाइम आपण श्वास भरतो आपल्या नासिकेतून, पण हे दोन अभ्यास असे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला श्वास भरायचा असतो आपल्या तोंडाद्वारे. नाव आहे शीतकारी प्राणायाम. पहिला होता शीतली, दुसरा आहे शीतकारी. दोघं जवळपास सारखेच लाभ आहेत, पण यामध्ये आपण जास्त थोडा थंडावा प्राप्त करू शकतो आपल्या शरीरासाठी. बघा, जीभला ओलं करून घ्या लाडीने, दातावर दात, त्यामागे जीभ लावा मागून आणि श्वास भरा. जेव्हा आपण श्वास भरतो तेव्हा आपली जीभ कशी होते, थोडी ड्राय होऊन जाते, शुष्क होऊन जाते. त्याला परत आपण काय करायचं, ओलावा आपल्या लाडीने ओलावा प्रदान करायचा, परत ती लावायची आपल्या दाताच्या मागे. करूया परत एकदा. लास्ट राऊंड, लास्ट स्थिती. परंतु लो बीपी वाल्यांनी हा जास्त अभ्यास करू नये, कारण यामध्ये आपलं बीपीचा आपले ब्लड प्रेशर थोडं डाऊन होऊन जाते या स्थितीमध्ये. त्यामुळे त्यांना खूप लो बीपीचा त्रास आहे, त्यांनी अभ्यास करू नये अशी थोडी काळजी घ्यायची. पुढे लास्ट राऊंड, लास्ट स्थिती शीतकारी प्राणायामाची. ऍसिडिटी साठी हा रामबाण उपाय आहे. ऍसिडिटीमुळे जे गरमी चालू होते आपल्या बॉडीमध्ये, त्याला आपल्याला दूर करता येतं आपल्या. थोड्यात आपले पाय मोकळे करून घेऊया. भरपूर वेळ झाला तुम्हाला, थोडेसे पाय लांब करून घ्या, पायाची बोट थोडी शिथिल करून घ्या. दोन्ही पायाचे पंजे सुद्धा समोर मागे. आलेल्या पायावरचा ताण आपल्याला कमी करायचा आहे या स्थितीमध्ये. हे आपले सूक्ष्म व्यायाम, मायक्रो एक्झरसाइज. श्वास भरत आत, श्वास ओतला. थोडी पायाची टाळी सुद्धा करूया. क्लॅपिंग. एका पायाचा खोलगट भाग दुसऱ्या पायाच्या बाजूच्या भागासोबत आपल्याला प्रेस करायचा. हीच क्रिया दुसऱ्या पायाने सुद्धा. जो पायाचा खोलगट भाग सहसा लागत नाही जमिनीला आपला चालताना सुद्धा, याच्यामध्ये आपण त्याला ऍक्टिव्हेट करू शकतो त्यातल्या ऍक्युप्रेशरचे पॉइंट्स. दोन्ही पायासोबत गोल फिरून घ्या. हीच क्रिया परत विरुद्ध बाजूने सुद्धा 4-5 वेळा. पूर्णपणे आपल्या पायाचे स्नायू आपल्याला शिथिल व शांत करून घ्यायचे. आलेला ताण आपल्याला कमी करायचा या स्थितीमध्ये. थोडी पायाची हालचाल. दोन्ही पायासोबत
विश्राम. उजवा पाय वर घ्या डाव्या मांडीवरती, त्याला पकडा. नंतर आपल्या पायाचा पंजा गोल फिरवून घ्या. पाय म्हणजे आपला शरीराचा पाया, बेस. त्याला आपल्याला मजबूत करायचा आहे अभ्यासामध्ये. कुठेही पायामध्ये ताण तणाव न ठेवता, स्ट्रेस न ठेवता आपल्याला पूर्ण पाय आपल्याला शिथिल व शांत करायचे. त्यात हीच क्रिया परत विरुद्ध बाजूने सुद्धा. आपले सर्व जॉईंट, सर्व बोन, सर्व मसल्स आपल्या पायाचे ज्यामध्ये सहजपणे शिथिल होऊन जातात. आता मात्र आपला उजवा हात घ्या उजव्या गुडघ्याखाली, श्वास भरत गुडघ्या छातीकडे. श्वास सोडत खाली. सूर्य 5 वेळा. श्वास भरत गुडघ्या छातीकडे. श्वास सोडत खाली. आता मात्र थोडी पायाची हालचाल हात तिथेच ठेवून आपण पाय हलवून घेऊ हाताने पाय. जे पाय आपल्याला हलवतात थोडी हालचाल आपल्या हाताने सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. अत्यंत महत्वाचा अभ्यास पायाच्या प्रत्येक स्नायूसाठी. आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठं हाड म्हणजे आपलं फिमर, त्याला सुद्धा आपल्याला यामध्ये स्वस्थ करता येईल. विश्राम. रिलॅक्स. तिसरी आता दुसऱ्या पायाने सुद्धा डावा पाय वरती करून घ्या. डावा पायाचा पंजा गोल फिरवा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हीच क्रिया परत विरुद्ध बाजूने सुद्धा. मात्र आपला डावा हात घ्या डाव्या गुडघ्याखाली, श्वास भरत गुडघ्या छातीकडे. श्वास सोडत खाली. सूर्य 5 वेळा. थोडी पायाची हालचाल. घालून घ्या आणि बाहेर हलवा आपल्या पायाला. रिलॅक्स. मात्र आपले दोन्ही पाय थोडं अंतरावरती घ्या, हलवून घेऊ दोन्ही पाय. दोन्ही समोर करून करूया क्रॉस टचिंग. करूया स्थित कोणासन. उजवा हात डावा पाय जवळ आणि डावा हात उजवा पायापाशी. दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय सरळ, लक्ष वरच्या हाताकडे. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या पोटासाठी, कमरेसाठी सुद्धा. स्थित कोणासन. लांब श्वास भरा, लांब श्वास सोडा. पहिणार नाही पण सहजपणे आपण ग्राउंड सहज करू का. विश्राम. रिलॅक्स. दोन्ही पाय सोबत घ्या. करूया ग्राइंडिंग चक्की आसन. हे फार महत्वाचे आसन रोजच्या कार्य अभ्यासामध्ये. गोल फिरवून घ्या आपल्या पायावरून.
दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय सरळ. हाताला कोपऱ्यातून आणि पायाला गुडघ्यातून वाकवतो. ही थोडी काळजी घ्यायची. जे योग्य करा म्हणजे आपल्याला पूर्ण लाभ मिळेल. राईट मेथड, राईट टायमिंग. श्वास भरत अर्ध गोल, श्वास भरत पूर्ण गोल. तीच क्रिया परत विरुद्ध बाजूने सुद्धा करून घ्या. रिलॅक्स. मात्र करूया नेक्स्ट अभ्यास. तर कमरे करता आता दोन्ही पाय ठेवलेले आहेत. पूर्वी आपण पश्चिम उत्तानासन. पश्चिम उत्तानासनामध्ये दोन्ही पाय स्ट्रेट, दोन्ही हात बाजूला. श्वास भरताना हात बाजू डोक्यावर करून घ्यायचे. एक, हात वरती, तळवे समोर, हाताचे श्वासावर समोर झुकायचं. दोन, हळूवारपणे आपल्या क्षमतेनुसार. तीन, चार, रिलॅक्स. परत एकदा. मात्र आपले थोडे गुडघे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जितकं शक्य तेवढं करायचा प्रयत्न करू आपण. जेवढं आपण समोर झुकू तेवढं आपण झुकण्याचा प्रयत्न करायचा. जास्त त्रास द्यायचा नाही आपल्या कमरेला किंवा पोटाला. करूया परत एकदा. 5, इनहेल, हँड्स अप. 6, 7, रिलॅक्स. 8. परत एकदा लास्ट राऊंड. 9, 10, 11, रिलॅक्स. 20. मात्र घेऊन जा आपल्या वरती. आता आपण अभ्यास करूया आपल्या बैठक स्थितीमध्ये शेवटचे, जेणेकरून आपल्याला आपल्या कमरेला विशेषतः आपल्याला आपण अभ्यास करणार आहोत या दोन अभ्यासामध्ये. त्याचं नाव आहे पुष्ट्रासन. पुष्ट म्हणजे कॅमल किंवा सारखी स्थिती आपल्याला करून घ्यायची आहे. येऊन जा आपल्या गुडघ्यावरती. गुडघ्यावरती येऊन जा. त्यामध्ये आपले पाय असू दे, पाय पूर्णपणे या पद्धतीने काचावरती आणि भार आपल्या टोज वरती असेल पायाचा. यामध्ये आपल्याला करायचं आहे अर्ध पुष्ट्रासन. अर्ध पुष्ट्रासनामध्ये हात घ्यायचे कमरेवरती, अंगठा आत आणि बोट बाहेर येईल या पद्धतीने. आणि हळूवारपणे आपल्याला मागे झुकायचा प्रयत्न करायचा. जास्त ताण द्यायचा नाही, फार कमी. फक्त श्वास भरत डोळे उघडे ठेवायचे आणि मागे झुकण्याचा प्रयत्न करायचा. 1, 2, परत एकदा. 3, 4, रिलॅक्स. हेच काय करायचे आपल्याला. दोन्ही पाय सरळ करायचे. आता आपले हात घ्यायचे आपल्या पोटावरती आणि झुकलो आपण श्वास भरताना परत मागे डोळे उघडे ठेवायचे. आपल्या क्षमतेनुसार अभ्यास करायचा. या अभ्यासामध्ये आपण कुठेही गडबड करायची नाही, घाई करायची नाही. हळूवारपणे आपल्याला अभ्यास करायचा या स्थितीमध्ये. परत एकदा अर्ध चंद्रासन. 1, 2, लास्ट राउंड. 3, 4, रिलॅक्स. विश्राम. तर आज आपण फक्त याचे हाफ पोस्टर बघितलं. त्याच्यावर आपण पूर्ण सुद्धा क्रिया बघू याची पूर्ण उष्ट्रासनाची. ती थोडी कठीण आहे, परंतु आपल्याला सोयीच्या आपल्याला नक्कीच करता येईल. जेणेकरून आपल्याला पाठीचा कणा पूर्णपणे स्वस्थ करता येतो आणि पाठीच्या आजार आपल्याला दूर करता येतात. झाला अर्ध उष्ट्रासनाचा अभ्यास, जो विशेष होता आपल्या कमरे करता आणि पाठीच्या कण्याकरता, स्पाईन करता, मेरुदंडा करता. तर
तर आता अपग्रेड जवळपास संपलेला आहे. तर आता आपण जास्त वेळ न घेता शेवटचे 3 अभ्यास करून घेऊ. दीर्घ श्वास भरत ओंकारचा नाद, भ्रामरी प्राणायाम आणि नंतर मग आपलं प्रणव ध्यान आणि शांतीपाठ. लक्ष स्थितीवरती 3दा दीर्घ श्वास भरत ओंकारचा नाद. भ्रामरी प्राणायाम. 3 बोट डोळ्यावरती घ्या, 1 बोट कपडावरती अंगठ्याने कान बंद करून 3दा करूया भ्रमण. नासिकेतून भ्रमणचा आवाज, तोंड बंद असेल. लक्ष आपल्या स्थितीवरती परत काही क्षण आपण भगवंताचं स्मरण करूया. ज्या ठाई आपली श्रद्धा भक्ती विश्वास समर्पित करून घेऊ. तोच करता करिता पिता परमेश्वर. आपण एक निमित्त मात्र प्रत्येक कार्यामध्ये ची स्थिती घेऊ नकोस. मी तुझ्या पार्श्वभूमीवरती शक्ती आपल्या या शक्तीला, दिव्य ज्ञानाला, दिव्य भक्तीला, दिव्य कर्माला आपण पूर्णपणे समर्पित होऊन जाऊ अशी जे प्रणव ध्यान. त्या भगवंताचं, ज्या भगवंताला आपण मानता त्याचं स्मरण करा काही क्षण. तिच्या ठिकाणी नतमस्तक व्हा. दुनिया जळून होता त्यासाठी आपली प्रार्थना समर्पित करून घेऊया विश्वशांतीची. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांती. दुनियात पडे बांधून समोर झुकत नतमस्तक आजच्या कार्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. दुनियात वर करून घासून घ्या. आजच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतल्यानंतर दुनियाचं घर्षण पाम रबिंग आपल्या चेहऱ्यावरती फिरून घ्या. हळूवारपणे आपले